तर राष्ट्रवादी आणि त्यांच्या उमेदवारांची बॉडी लँग्वेज अशी होती की कुलदीप शेंडे कोण, कुलदीप शेंडे की झाडती पत्ती, कुलदीप शेंडेला मी पाडलाय, शेंडेंना आम्ही पाडलेत, ह्या सर्व गोष्टी होत होत्या. कुलदीप शेंडे आत्ता आले, 4 वर्ष आले. हे कोण बोलत होतं? समोरचेच विरोधक बोलत. समोरची व्यक्ती जी होती ती स्वतःला सांगत होती की मी पूर्णपणे राजकारणात आहे, समाजकारणात आहे. मग तुम्हाला टाइम कसा कमी मिळाला? तुमची उमेदवारी लेट जाहीर झाली. तुमची उमेदवारी 21 सप्टेंबरला माझा वाढदिवस होता, तेव्हाच त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती. म्हणजे ती कानात सांगितलेली असते. मोठी असं जे वैयक्तिक जे जे काय वरिष्ठ लोक असतात ते सांगत असतात. मग दिवाळीला उठणं वाटलं गेलं नसतं, कंदील लावले गेले नसते, गणपतीला घरोघरी जाऊन दर्शन नसतं घेतलं अख्ख्या खोपोलीत. ह्या सर्व गोष्टी नसत्या आल्या. हे सर्व माहीत असतं. आणि एक समाजाचे मोठ्या मराठा समाजाचे समन्वयक होते महाराष्ट्राच्या ह्याचे. तर असं सांगू शकत नाहीत की बाबा मला वेळ मिळाला नाही म्हणून. लोकांचा कौल हा मान्य करायला पाहिजे. आपली हार झालेली आहे ती सरळ हाताने मान्य केलेली असते, तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचं स्वतःलाच एक कॉन्फिडन्स लेवल तयार होतो. पण ठीक. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा एक इंटरव्ह्यू कंडक्ट केलेली आपण, आणि ही खोपोली शहरामध्ये इंटरव्ह्यू करतोय. जी इंटरव्ह्यू खरं तर राहिली होती, आता ही राहिली होती त्याला एक वेगळी घटना, खोपोलीची दुःखद घटना कारणीभूत आहे. आणि जे खोपोलीचे नगराध्यक्ष आहेत कुलदीपक शेंडे यांची आज आपण इंटरव्ह्यू करतोय. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की पहिली इंटरव्ह्यू तुम्हाला देईल, आणि त्यांनी पहिलीच इंटरव्ह्यू त्याचा आपल्याशी बोलणार आहेत. परंतु खोपोलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यानंतर एक दुखावटा पाळला गेला, आणि त्याच्यानंतर त्यांनी देखील कारभार जो पदभार आहे तो देखील उशिरा घेतला. आणि अशा प्रकारे त्या घटनेनंतर आजही त्या घटनेकडे बघताना खोपोली किती सावरली हा संशोधनाचा विषय आहे. कारण घटना इतकी गंभीर होती आणि त्याच्यानंतर सगळे राजकीय पक्ष असे अवाक झाले होते. अत्यंत दुर्दैव अशी ती घटना म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला पदभार स्वीकारला. खऱ्या अर्थाने ते पहिल्या दिवसापासून कामाला लागले आहेत. परंतु आता त्यांनी पदभार स्वीकारलेलाच आहे. आज आपल्याशी भरभरून बोलणार देखील आहेत. परंतु साहेब, आपण कारभार घेत असताना खोपोली शहरामध्ये एक शांततेचं शहर, आणि अशा प्रकारची घटना ती सकाळ खोपोलीकरांसाठी एक दुःखददायक घडली. आणि त्यात आजही मला असं तुम्हाला म्हणायचं की खोपोली सावरले या सगळ्या घटनेतून. बघा, खोपोली सर्वप्रथम धन्यवाद अमोलजी की इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपलं खूप चांगलं सहकार्य आम्हाला झालं. त्यामध्ये माझ्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता असं मी समजतो. तुम्ही खूप चांगल्या प्रकारची माझे जे काही विचार होते, डेव्हलपमेंट होती खोपोलीच्या बाबतीत, ती तुम्ही लोकांसमोर मांडली होती. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. खरं तर विजयोत्सव झाला 25 तारखेला. मंगेश माझ्या घरी 10:30 वाजता होता रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला फोन येतोय की अशी अशी दुर्दैवी घटना घडली. तर काय सूचना नव्हतं सर्व झालेलं होतं, कारण की जवळचा सहकारी 5-10 तास आधी भेटून जातोय, त्याची अशी निर्घृण हत्या होते. अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्याला मारलं गेलं. ह्याचं खूप मोठं म्हणजे शल्य, म्हणजे चांगला जवळचा सहकारी, त्याचं जे काय तुम्ही आता बघितलं असेल, काम असेल, जे काय आंदोलन झालं, त्याच्या पाठीमागं त्यानं केलेलं काम गरिबांसाठी होतं. खोपोली ह्या घटनेतून आता तुम्हाला सावरलेली दिसली असली तरी प्रत्येक खोपोलीकरांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. आपलं तसं आपण सर्वांना उदाहरण देत होतो की इतिहासामध्ये आमची खोपोली खूप चांगली आहे. इलेक्शन झाल्यानंतर 5:30 नंतर आमची सर्व राजकीय नेते हे सर्व चपला बाजूला ठेवतात पक्षाच्या, आणि एकत्र येऊन मिसळ खा, चहा पी, सर्व एकत्र असतात सर्व. पण हा खोपोलीला आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये डाग लागला गेला. खूप मोठं दुःख आहे की बाबा मंगेश सारखा सहकारी आमच्यातून जाणं. पण खोपोलीचं काम करणं सुद्धा महत्त्वाचं होतं. खूप साध्या पद्धतीने मग 12 दिवस आम्ही त्यांचे कार्य झाल्यानंतर मग साध्या पद्धतीने
सुरू कारभार हातात घेतला. त्याच्या आधी थोडंसं इन्स्ट्रक्शन देऊन आणि हातात देऊन खोपोलीची व्यवस्था आम्ही बघत होतो. आरोग्याच्या बाबतीत असतील, रस्त्याच्या बाबतीत असतील सर्व. पण खोपोली सावरेल आणि खोपोलीतले राजकीय परिपक्वता अजून कायम आहे आणि ती सर्व आम्ही राजकीय लोक चांगली कायम ठेवू. नक्कीच साहेब, त्या दुःखद घटनेनंतर मला तुम्हाला थोडं फ्लॅशबॅकमध्ये न्यायचं आहे. मी तुमची गाडीमध्ये इंटरव्ह्यू केली होती. तुमचं नाव जाहीर झालं होतं. आमदारांनी शिळ फाट्यावर तुमचं नाव जाहीर केलं होतं आणि मी तुम्हाला त्यावेळी म्हटलं होतं की एक माणूस, एक तरुण स्वप्न बघतो आणि तुम्हाला राजकीय वारसा तर आहेच, ते स्वप्न आज सत्यात साकार देखील झालेलं आहे. प्रचंड कष्ट आहेत, प्रचंड कष्ट मी सगळे जवळून बघितलेले आहेत. म्हणजे मी त्यावेळी सगळं तुम्हाला रोज म्हटलं तरी रोज भेटत होतो. आणि ह्या सगळा हा निवडणुकीचा प्रवास अत्यंत थोडक्यात सांगा आणि कशा प्रकारे हे सगळं यश मिळालं तुम्हाला? खरं तर माझ्यावर आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब यांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यानंतर माझं तिकीट, माझा पक्षप्रवेश झाला, त्यानंतर तिकीट जाहीर झालं. त्यांनी विश्वास दाखवला. सर्व सहकारी जे शिवसेनेतील पदाधिकारी आहेत त्यांनी जो काही विश्वास दाखवला, त्यातूनच एक उत्साह वाढत होता की एक पॉझिटिव्ह येत होते की खूप चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. 1 वर्षापूर्वीच आमदारकी होऊन गेली होती. साहेबांना चांगलं मताधिक्य होतं. शिवसैनिकांमध्ये, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह होता आणि 3-4 वर्ष मी काय प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो, लोकांचा उत्साह बघत होतो. माझं विजन खोपोलीसाठी जे काय मांडत होतं, त्यामुळे विजय निश्चित होणार याची पूर्णपणे खात्री होती. आणि आता त्या दृष्टीने आता बसलोय. आता तुमच्या समोर आता एक आम्ही टप्पे पुढे विकासाचे मांडणार आहोत खोपोलीच्या माध्यमात. मी अगदी निकालाच्या शेवटच्या दिवशी तुमच्याकडे तुम्हाला भेटलो होतो. तुमची तयारी केली होती, तुमची बॉडी लँग्वेज सांगत होती आणि सगळी तयारी सुरू होती. तरी सुद्धा एक मनात धाकधूक असतेच ना कुठेतरी. आणि तो दिवस कसा होता निकालाचा? खरं तर कॉन्फिडन्स खूप हाय होता की 100% आपण खोपोलीचे जनता ही आपल्या बाजूनीच कौल देईल. खूप चांगल्या प्रकारचा कॉन्फिडन्स तुम्ही बघितला होता की आदल्या दिवशीच आमची तयारी सर्व झाली होती. निवडणूक असली तर हे असतं, म्हणजे धाकधूक ही असतेच, कोणी असेल. म्हणजे आता मी किती बोललो किंवा असेल किंवा मोठे नेते असतील की जे मोठ्या फरकाने निवडून येतात, किंवा त्यांना पण शेवटी एक धाकधूक असते की बाबा निवडणूक आहे, शेवटी ते जनतेचा कौल असतो तो. परंतु तो चांगल्या प्रकारे आम्ही टप्प्यात 12:30-12 वाजता जेव्हा आले तेव्हा आमच्या घरातल्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि याच्यावर डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते, कारण की कष्टाचं फलित झालेलं होतं. एक मोठं वर्कआउट तुम्ही केलं होतं, आकडेवारी केली होती की इतकं मार्जिन आपल्याला मिळू शकतं. परंतु ठीक आहे, 50% तिथपर्यंत आपण आलात आणि तो विजय मिळाला. परंतु आपण कुठे कमी पडलो का? मला असं वाटतं की 10 नंबरला आपल्याला चांगली मतं मिळाली. तो पॅनल देखील सुरुवातीपासून मजबूत होता. परंतु मग शहरामध्ये काही ठिकाणी आपण कमी पडलो का? कसं असतं की राजकारणात ना डावपेच राजकीय असतात. कधी आपल्या बाजूनी पडत असतात, तर कधी आपल्या फेवरमध्ये असतात, तर कधी समोरच्याच्या फेवरमध्ये असतात. जसे आम्ही राजकीय डावपेच ठेवलेले तसे समोरच्यांनी पण ठेवले होते. पूर्ण यंत्रणा त्यांनी उतरवली होती. अजितदादा पवारांची सभा होऊन गेलेली होती. पूर्णपणे मॅनपॉवर उतरलेली होती. वरिष्ठ जी काय मंडळी आहेत समोरच्या पक्षांची, विरोधी गटाची, ती पूर्णपणे खूप चांगल्या प्रकारे सक्रिय झाली होती. आणि हे होणार होतं आम्हाला माहिती आहे. आणि आम्हाला, माझ्या मनाला आणि आमच्या सर्व नेत्यांना माहिती होतं की आम्ही किती मार्जिननी, आमच्या लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्हाला मार्जिन हे, मी असेल किंवा विरोधी पार्टीवाले असेल, ती कोणी मार्जिन 2,000चं असेल तर 3,000चं सांगत असतं, 4,000चं सांगत असतं. पण आम्हाला एक अंदाज होता की आम्ही कुठल्या टप्प्यामध्ये पर्यंत पोचू. पण विजय महत्त्वाचा असतो. त्यामध्ये कुठल्या वॉर्डनी किती मताधिक्य दिलं, कुठल्या वॉर्डनी नाही दिलं, याच्यामध्ये जाण्यापेक्षा आता आपण खोपोली नगर परिषदेचे आणि खोपोली नागरिकांचा नगराध्यक्ष झालेलो आहेत, नगरसेवक झालेलो आहोत सर्वजण. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दुजाभाव हा कोणालाही होणार नाही. आणि अजून जास्तीत जास्त शिवसेना पक्षाला आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून कामं लोकांपर्यंत पोहोचून पुढचं मताधिक्य असेल आणि अजून पुढची तयारी कशी असेल ती आम्ही प्रामुख्याने आता त्याच्या कामाला लागलेलो आहोत. शिवसेनेच्या बाबतीत एकतर उमेदवार अगोदर जाहीर झाला होता. त्या मानाने राष्ट्रवादीच्या बाबतीत त्यांची अंतिम टप्प्यात उमेदवार जाहीर झाला. शिवसेनेमध्ये देखील नाराजी होती, परंतु आमदारांनी कठोर निर्णय घेतले आणि अगदी सगळ्यांना 1 to 1 बोलून काही गोष्टी ज्याला जायचं जा, पण मी ह्या माणसाला उमेदवारी देणार. तर काही गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत ह्या पॉझिटिव्ह होत्या, परंतु मला ते पलीकडे चित्र तसं दिसलं नाही. म्हणजे आज सुनील पाटील, तो प्रश्न सुनील पाटलांचा आहे, परंतु सुनील पाटील देखील हा काय हलका उमेदवार नव्हता. त्यांचा देखील शहरामध्ये एक मोठं काम किंवा नगराध्यक्षपदात राहिलेला माणूस होता. एक चॅलेंज होतं, मोठा टास्क होता सुनील पाटीलना हरवणं.
बघा कसं आहे की असं बोललं आता प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते सांगतात बाहेर किंवा मी ऐकतोय की बाबा त्यांना टाइम मिळालेला नाहीये. टाइम मिळाला असतं तर असं झालं असतं, तसं झालं असतं. तर एकतर माझ्यापेक्षा तुम्ही बऱ्याच संपर्कात असता पत्रकार म्हणून. तर राष्ट्रवादी आणि त्यांच्या उमेदवारांची बॉडी लँग्वेज अशी होती की कुलदीप शेंडे कोण? कुलदीप शेंडे किस झाडती पत्ती? कुलदीप शेंडेला मी पाडलाय. शेंडेंना आम्ही पाडलेत. ह्या सर्व गोष्टी होत होत्या. कुलदीप शेंडे आत्ता आले, 4 वर्ष आले. हे कोण बोलत होतं? समोरचेच विरोधक बोलत. अजून बऱ्याचशा गोष्टी मी नंतर त्या गोष्टींवर बोलेन. समोरची व्यक्ती जी होती ती स्वतःला सांगत होती की मी पूर्णपणे राजकारणात आहे, समाजकारणात आहे. मग तुम्हाला टाइम कसा कमी मिळाला? तुमची उमेदवारी लेट जाहीर झाली. तुमची उमेदवारी 21 सप्टेंबरला माझा वाढदिवस होता, तेव्हाच त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती. म्हणजे ती कानात सांगितलेली असते. मोठी असं जे वैयक्तिक जे काही वरिष्ठ लोक असतात ते सांगत असतात. मग दिवाळीला उठणं वाटलं गेलं नसतं, कंदील लावले गेले नसते, गणपतीला घरोघरी जाऊन दर्शन नसतं घेतलं अख्ख्या खोपोलीत. ह्या सर्व गोष्टी नसत्या आल्या. हे सर्व माहीत असतं. आणि एक समाजाचे मराठा समाजाचे समन्वयक होते महाराष्ट्राच्या ह्याचे. तर असं सांगू शकत नाहीत की बाबा मला वेळ मिळाला नाही म्हणून. उलट त्यांना जास्त वेळ मिळाला होता, मला वेळ कमी मिळाला होता. मला 4 वर्ष 3-4 वर्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होते की लोकांपर्यंत. तर लोकांचा कौल हा मान्य करायला पाहिजे. आपली हार झालेली आहे ती सरळ हाताने मान्य केलेली असते तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचं स्वतःलाच एक कॉन्फिडन्स लेवल तयार होतो. पण ठीक आहे, आता हारल्यानंतर माणसं कारणं सांगत असतात. तसं आहे. त्यामुळे आता विजय तो विजय असतो. मग तो मग कुलदीप शेंडे जर कमी टाइम त्याला जर जास्त टाइम मिळाला असेल तर माझ्यापेक्षा टाइम स्पॅन आणि लोकांमध्ये कार्य तुमचं होतं असं ते सांगत होतं. आणि तुमच्या बऱ्याच ह्याच्यातून खरं तर मला नाही ह्या ह्याच्यात खरं जायचं नव्हतं. तुमचा जो प्रश्न तुम्ही जो विचारलात आणि जे काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत तर त्या थोडीशा खोडून काढणं पण गरजेचं आहे. नाहीतर मग ते कसं एक खोटं बोललं ना तर ते लोकांना खरं वाटायला लागतं असं. त्यालाच अनुषंगाने की अत्यंत वाईट पद्धतीने प्रचार झाला. आम्ही देखील तो पाहिला. म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर प्रचार कधी येत नाही. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप होत असतात, ते होऊ द्या. परंतु वैयक्तिक पातळीवरती इथे राहतात की नाही, ते अगदी वाशी, खारघर ते सगळे मुद्दे काढले, गाडीचा काचा, ह्या सगळ्या त्या दरम्यान बघितलं तुम्ही. ते सगळं खोडून देखील काढलं होतं. पण कुठेतरी वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं. म्हणजे अगदी अगदी तुम्ही कशातच नाही आहात, गिनतीतच पकडलेलं तुम्हाला. हो. अशा प्रकारचा प्रचार झाला. बघा कसं आहे की आमदार साहेबांचं काम एवढं मोठं होतं खोपोलीसाठी. त्यांचा लीड याच्यासाठी एवढा मोठा होता ना. आणि शिवसेनेची ताकद एवढी मोठी होती की राज्याच्या मंत्री अर्थमंत्री यांना इथं त्यांना प्रचाराला यावं लागलं. तसं त्यांना खूप मोठा सेटबॅक आहे त्या पक्षासाठी. आणि कसं आहे की ज्या प्रकारे दादा तटकरे साहेब असतील त्या लेवलच्या हिशोबाने जो काही माझ्या बाबतीत बोलले गेले की उमेदवार राहतो वाशीला. आता मला कधी कधी अजून काही मेसेज येतात की भाई तू वाशीला आहे का? अरे मी सांगून थकलोय आता की मी 2 वर्षासाठी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी वाशी पण नाही खारघरला राहिला होतो. 1 वर्षापूर्वी मी माझ्या मुलीचं ऍडमिशन रिलायन्स अंबानीला घेऊन आता माउंटन व्ह्यूला मी खोपोलीतच राहत आहे. आणि मला वाईट का वाटलं की ह्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण कुटुंबासाठी करत असतो आणि त्याचा प्रोपगंडा राजकीय क्षेत्रात त्याचा फायदा घेऊन डिलिव्हर करत असतात. तर का आलं की माझ्याबद्दल बोलण्यासाठी काहीच नव्हतं. 15 वर्ष मी राजकारणात आहे. माझ्यावर कुठल्या प्रकारचं गालबोट नव्हतं, कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते. तर मग काय की कुलदीप शेंडे गाडीची काच खाली आहे. आपण एक काम करू, आता रस्त्यावर जाऊ आणि बघू की काही नेते फिरतात तर ते किती गाडीची काच खाली घेऊन फिरत असतात. आता सर्रास तुम्ही 100 गाड्यांमधले 90 गाड्या तुम्हाला काचावरतीच असतात. एसीच्या गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे फक्त एक प्रोपोगंडा आपला. आणि मग लोक सांगणार की मी लोकांमधला नेता आहे, मी बराच वेळ लोकांना देतो. तर मग असं असतं तर लोकांनी नाकारले नसते. हे हे असले मुद्दे बिलकुल लोकांना आवडले नव्हते आणि बिलकुल चालले पण नाहीत. चालले पण नाहीयेत असं. ठीक आहे. आणि जो माझं म्हणणं आहे की विकास हा महत्वाचा असतो. विकास हा गाडीच्या काचा खाली घेऊन आणि टाळ्या मारून आणि गप्पा मारून होत नसतो. प्रॅक्टिकल वर्क करूनच विकास फक्त आपली ते खोपोली म्हणजे संपूर्ण अख्ख्या देशात किंवा ह्याच्यात ट्रेंड आहे की माझ्याकडे पण आहे की लोकांना विकासाच्या पेक्षा वैयक्तिक संबंध ठेवून म्हणजे भले मी रोज तुमच्या घरी बर्थडेला येतोय, तुमच्या घरी गणपतीला येतोय, तुमच्या घरी सर्व कार्यक्रमाला येतोय. पण तुमच्या घराच्या बाजूचा गटर जर साफ झालेला नसेल तो तुम्हाला पटतो. पण नगरसेवक माझ्या घरी येतोय, नगराध्यक्ष माझ्या घरी येतोय किंवा एखादा युवा नेता किंवा नेता माझ्या घरी येतोय ना, बस त्यात लोक समाधानी असतात असं मला कधी कधी वाटतं. पण तो ट्रेंड आता लोकांनी अस्थिर चेंज केलाय. कारण की
जे काय मताधिक्य मला दिलेलं आहे, ज्या हिशोबाने मला विजय दिलेला आहे, त्यामुळे लोकांनी हा विकासाचा डेव्हलपमेंटच अजेंडा समोर ठेवलेला आहे. म्हणजे ट्रेंड बदलला आता, ट्रेंड बदलले. विकास हाच खरा खऱ्या अजेंडा अर्थाने आहे तो. बरोबर आहे साहेब. ह्या सगळ्या धामधुमी आहेत, काही नावं अशी आहेत की ती तुम्हाला, मला असं वाटतं की घेतली तर हरकत नाही, ऐकतील ती लोक. या लोकांनी खूप मेहनत घेतली, म्हणजे ती घरातली असतील, बाहेरचे असतील, मित्रपरिवार असतील, पक्ष तर आहेच, पक्ष तर काय कोण नाकारत नाही, पण बऱ्याचशा अशी काही नावं आहेत किंवा अशी काही मंडळी आहेत काही त्यांनी खूप मेहनत घेतली. मी सगळ्यांना, बऱ्याच लोक मला भेटत होती त्या पिरियडला. त्यांना 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 काय मेसेज द्या? खरं सांगू का की शिवसेना पक्षाची ताकद खूप मोठी आहे तालुक्यात असेल, आणि मी आमदार साहेबांना खरंच धन्यवाद देतो की त्यांनी तालुक्यातले सर्व कार्यकर्ते, सक्रिय कार्यकर्ते आणि तोलामोलाची सर्व मदतीला आम्हाला इथं होते. आणि मग मी बघितलं की ते कुटुंब म्हणून काम करत होते. कुटुंबातला कोणतरी माणूस उभा आहे, नगरसेवक उभा आहे, नगराध्यक्ष उभा आहे, आणि माझी काही सहकारी आहेत, पण मी नाव घेतली ना तर एकाचं राहिलं ना तर ती कटुता निर्माण होईल. मला सर्वांची नावं घ्यायची आहेत. प्रचंड सर्व माझे मित्रपरिवार असेल, पक्षातले कार्यकर्ते असतील, सर्व असतील, त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली. खरं सर्वांना घरी जाऊन भेटायचं आहे मला. खोपोलीत माझ्यासाठी जे जे कुटुंब, जे जे व्यक्ती माझ्यासाठी काम केलं त्यांना घरी जाऊन भेटायचं आहे. पण हा काळच असा आला की एक घटना अशी घडली, त्यानंतर 12-15 दिवस थोडंसं थांबावं लागलं. आता उपाध्यक्षाचे इलेक्शन आहेत, सब्जेक्ट कमिटी आहेत, ह्या सर्व लागल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन मला आभार मानायचे, प्रत्येक कार्यकर्त्याला जाऊन फोन करायचा आहे, त्याच्या घरी जाऊन चहा नाश्ता करायचा आहे, की जेणेकरून आपला आनंद उत्सव त्याच्या इथं त्याच्या घरी जाऊन साजरा करायचा आहे. त्या खोपोलीने अनेक नगराध्यक्ष बघितले, पण कुलदीप शेंडे मी काहीतरी वेगळं आहे. आता वेगळं ह्या सकारात्मक दृष्टीने तुम्ही कशा प्रकारे खोपोलीला मी काहीतरी वेगळं आहे, तुम्ही म्हटलं होतं की त्यावेळी माझ्या केबिनला येताना तुम्हाला कोणाची कुठली चिठ्ठी द्यावी लागणार नाही, हे वाक्य मला आजही आठवतं. बरोबर. आज तशीच परिस्थिती राहील? 100%. माझ्या आत्तापर्यंतच्या याच्या वडिलांनी जे काय 20-30 वर्षापूर्वी काम केलेले आहे, आणि त्यांची इमेज जी जनमानसात जशी ठेवलेली आहे त्यांनी, त्याच माध्यमातून तशीच इमेज मी विकासाच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत आणि माणुसकीच्या दृष्टीने पण तीच ठेवणार आहे. खूप संकल्पना खोपोलीच्या बाबतीत आहेत. खोपोलीची ट्रॅफिक समस्या असेल, आपलं हॉस्पिटलला आम्ही आता काल व्हिजिट केलेली आहे, परत आज पण व्हिजिट आहेत. नाट्यगृह पूर्ण अर्धवट अवस्थेमध्ये आहे. मी आता मागच्या वेळेला आता ह्याच्यात मी डिक्लेअर केलं होतं की 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी आम्ही ते ओपन करू, परंतु आता त्यात टेक्निकली अडचण जाऊन बघतोय की त्यामध्ये थोडंसं फायरची परमिशन्स होणं बाकी आहे, काम होणं बाकी आहे. आणि अशी रिस्क घेऊन जर ओपनिंग केलं तर काही घटना नको घडायला म्हणून आम्ही थोडंसं ते कदाचित 10-15 दिवस पुढे जाऊ शकतो. पण लवकरात लवकर नाट्यगृहसुद्धा आम्ही लोकांच्या समोर लोकार्पण करणार आहोत. आमदार साहेबांनी दोन्ही याला खूप चांगल्या प्रकारचा फंडिंग दिलेला आहे. 2.5 ते 3 CR ह्याला असेल, हॉस्पिटलला असेल, आणि नाट्यगृहाला सुद्धा दिलेला आहे. त्याचप्रमाणे भाजी मार्केट आपलं आहे. मी आता काल फाट्यावरचं भाजी मार्केट बघून आलेलो आहे. खूप मेहनत घ्यायची प्रचंड. त्यामध्ये मी आता बघतोय की नगरसेवक भेटतायत. नगरसेवकांना सुद्धा खूप समस्या आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंतच्या समस्या आहेत. प्रत्येकाला समजून सांगायला लागतं की बजेट कमी आहे, त्यातून एक एक टप्प्याटप्प्याने आपल्याला कामं पुढे जायचे. पण एक चांगलं आहे की खोपोलीकरांनी खूप चांगल्या प्रकारची बॉडी निवडून दिलेली आहे पूर्णपणे, आणि खोपोलीचा विकास आता हा टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे सुरुवात करणार आहोत. 100 दिवसाचा प्रोग्रामवर आपण आपली चर्चा झाली होती की एक 100 दिवसाचा प्रोग्राम तो एक तयार केला जाईल, आणि मग प्रत्येक प्रभाग वाईज किंवा शहरामध्ये काय काय मेजर कुठल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्या जातील, त्याच्या बाबतीत सगळ्या यंत्रणा कामाला लावलं जाईल. आता मोठा गॅप पडलेला आहे, इतक्या वर्षानंतर ह्या निवडणुका पार पडल्या आणि कामं तर भरपूरच प्रलंबित आहेत, अगदी पाण्यापासून तर गटारापासून याच्या पलीकडे सगळे मोठमोठे प्रकल्प तुम्ही माझी नावं देखील सांगितली. असं काय आता वर्कआउट तुम्ही सुरू केलंय का? आता काय आलंय की आम्ही HODची मीटिंग 2 टप्प्यामध्ये झालेल्या आहेत, 2 वेळा झाल्यात, आणि त्या HODच्या मीटिंगमध्ये स्ट्रिक्टली सर्व विभाग प्रमुखांना सांगितलेलं आहे की प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्याच्या वॉर्डमध्ये, त्याच्या विभागामध्ये 100 दिवसाच्या आत कुठलं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि लोकांना दिसेल असं काम दाखवता येईल, किंवा मग अर्धवट राहिलेलं काम जे आहे ते पूर्णत्वास कसं नेता येईल, त्या बाबतीत 2 वेळा मीटिंग झालेली आहे. मुख्याधिकारी साहेबांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य आहे. कालच आमची HOD झाली, त्यामध्ये पण स्ट्रिक्टली मुख्याधिकाऱ्यांनी आणि मी सुद्धा एक चांगल्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, आणि स्टाफसुद्धा खुश आहे. सर्वजण त्यांनी सुद्धा चांगला विश्वास दाखवलेला आहे की आम्ही खोपोलीकरांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त 10x गतीने आम्ही आता कार्यान्वित राहू. असं कुठलं मोठं प्रकल्प आहे तू मगाशी म्हटलं की ते ट्रॅफिक किंवा ह्या त्या, की हे मला आता पुढच्या काळात मध्ये मार्गीच लावायचे,
बघा 2-3 प्रश्न आहेत. एक तो आम्हाला ऋषीवन ते हाळ तो एक रस्ता करणं महत्त्वाचं वाटतं, कारण की मग फाट्यावरची ट्रॅफिक मॅक्झिमम इकडची साईडची कमी होईल. त्यानंतर हॉस्पिटल जो आता आम्ही उद्घाटन करू, टेम्पररी सेवा देऊ, पण त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जाच्या पाठीमागे आम्ही लागणार आहोत. नाट्यगृह तर आहेच. माझ्या मते 25 ते 30 करोडची DPR नवीन पाणीपुरवठा योजना सुद्धा आम्ही परत आणतोय, कारण की ते पुढं 30 वर्षाचं नियोजन करणं महत्वाचं आहे. की आता जी योजना होती तिला 10 वर्ष झालेली आहेत. फिल्टर प्लांटची थोडीशी कॅपॅसिटी कमी आहे, ती वाढून ठेवण्याचं आम्ही समोर ठेवलेलं आहे. आपल्याला भरपूर लोकांनी सजेशन्स दिलेले आहेत की आपल्याला पाणी साठा जर टाटाच्यावरच आपण अवेलेबल आहोत, तर आम्ही DP प्लानमध्ये सुद्धा वेगळी पाण्याची साठवण टाकी किंवा एक स्टोरेज तलाव टाईप असं तो एक प्लॅनिंग करायचं ठरवलेलं आहे. भाजी मार्केट अत्यंत दोन्ही भाजी मार्केट खूप खराब अवस्थेत आहेत. मच्छी मार्केटमध्ये मी अजून जायचं आहे, तिथली स्वच्छता त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. घंटागाड्यांबाबतीत खूप मोठ्या कंप्लेंट्स आहेत, त्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेले आहेत की बाबा कुठल्याही परिस्थितीत ऐकून घेणार नाहीये. आणि बऱ्याचशा अशा हे आहेत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. साफसफाईवर आणि आरोग्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतोय आणि स्वच्छ पाणी पुरवठा पूर्ण. आणि तुम्हाला ह्या 26 जानेवारीला थोडासा काहीतरी बदल खोपोलीत 100% दिसेल काहीतरी. नक्कीच आपण बोलत राहू, तो का विषय नाहीये. परंतु रेल्वे असेल, मेट्रो असेल, हे म्हणजे थोडेसे हायर प्रोजेक्ट, मोठे पायलट प्रोजेक्टची देखील चर्चा त्या पिरियडला झाली होती. आणि हे अगदी उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा इतर मान्यवर देखील ती इथपर्यंत खोपोलीपर्यंत यायला हवी. याच्यासाठी काय चर्चा किंवा आगामी काळात काय? आता काय झालेलं आहे की बारणे साहेब पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीमध्ये त्यांचे व्यस्त आहेत. प्रशांत दादा असतील किंवा सर्वच नेते मंडळी प्रत्येक महानगरपालिकेच्या व्यस्त आहेत. तर रेल्वेचा जो काय प्रश्न मी माझ्या याच्यामध्ये प्रचाराच्या दरम्यान मांडला होता आणि मेट्रोच्या बाबतीत जो काय मांडलेला होता तो पूर्णपणे समोर आहेच. त्याला तर हे परत वाशीच्या बाबतीत आपल्या गाड्या 58 नंबरची जी काय बस येते त्या खराब बस येतात. त्याच्या बाबतीत गणेश नाईक साहेबांशी किंवा आता नवीन तिथले महापौर बसतील किंवा अजून आयुक्त बसतील, सर्व बिझी आहेत. तर त्यांच्याशी बसून सर्व एक रोडमॅप आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून मिटिंग घेऊन तयार करणार आहोतच. तर त्यामुळे हा टप्पा मी तुमच्या निवडणूक आता का नाही बोललो, कारण की अजून सध्या ती लोक बिझी झाल्यानंतर ते काम मार्गी लागल्यानंतर कुठल्या टप्प्यात आल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी मी सांगेलच संपूर्ण. तर तुमच्यापर्यंत शहरातल्या लोकांना काही तक्रारी द्यायच्या असतील, काही सजेशन, काही सजेस्ट मला काय सुचवायचं असेल ह्या गोष्टी, तर अशी कुठली तुम्ही आधुनिक टेक्नॉलॉजी हातात मी बोलला होता मी आपण ह्या गोष्टी राबवेल, ठीक आहे, आगामी काळात होतील देखील, असं काय डोक्यात पुन्हा एकदा आहे का? नाही, मी आता काय करणार आहे की माझ्या सोशल मीडिया आणि याच्यावर मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपल्या कोणी सामान्य नागरिक असेल, कोणी असेल, तर त्यांनी माझा नंबर आहे 9333333906 या नंबरवर डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. उचलला नाही गेला, कार्यक्रमात असेल, व्यस्त असेल, तर तुम्ही व्हॉट्सअप केला तरी चालेल. त्याचा तुम्हाला रिप्लाय 100% येईल. आणि मी माझ्या ऑफिसमध्ये ती यंत्रणा का देत नाहीये, कारण की माझ्या ऑफिसमधून जर कुठल्या प्रकारचा रिप्लाय नाही गेला तर त्याचा गैरसमज होऊ शकतो की कुलदीप शेंडेंकडून कुठल्या प्रकारचं काम झालेलं नाही किंवा काय. तर तो मला शिक्का ठेवायचा नाहीये. त्यामुळे तो जे काय असेल ते डायरेक्ट 1 to 1 मी स्वतः हँडल करणार आहे. आणि मग नंतर बाकी डिपार्टमेंट वाईज किंवा माझ्या बाकी खाली जे काही सहकारी असतील त्यांना ते मी काम वाटप करणार. भ्रष्टाचार मुक्त कारभार, पारदर्शक कारभार आणि अगदी नागरिकांना इथं कुठे हेलपाडे मारायला नको, अशी कुठली अवस्था व्हायला नाही पाहिजे, याच्यावर देखील बघा आता 4 वर्ष इलेक्शन झालेलं नाहीयेत. ह्या 1-2 महिन्यात जादूची काडी मी काय फिरू शकत नाही. माझी नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे, आपल्याला CFCला आपण खाली येता, आपल्याला नगरपालिकेत कुठलीही अडचण असेल, पाणी पुरवठा असेल, कर विभाग असेल, कुठल्या प्रकारची काय अडचण असेल, तुम्ही डायरेक्ट नगराध्यक्षांच्या केबिनला मी 11 ते 2 वाजेपर्यंत असणार आहे, नंतर 3 ते 5-6 वाजेपर्यंत सुद्धा बसणार आहे. आणि मी सकाळी 9:30 ते 11 वाजेपर्यंत माझ्या घरच्या ऑफिसला असणार आहे. तर तुम्ही डायरेक्टली केबिनला येऊन मला भेटलात, तुमच्या काही समस्या असतील त्या डायरेक्टली 1 to 1 सांगायला आलात तर अजून चांगलं होईल, की मला तेवढंच चांगलं प्रशासनाला चांगल्या शिस्त चांगल्या प्रकारची लावू शकतो मी असं. आणि अजून टेक्निकल मी याच्यावर येणार आहे बऱ्याचशा गोष्टींवर. घरपट्टी मला ऑनलाईन करायची आहे, की बाबा आपला जर घरपट्टीचं तुम्हाला जर एखादं बिल आलं तर त्याच्यावर QR कोड आला पाहिजे आणि त्याच्यावर स्कॅन केला तर त्याला जीपे किंवा फोनपे वरून पैसे भरले की म्हणजे खोपोलीत लोकांना नगरपालिकेत न येता पैसे भरले जातील. त्यात थोडी टेक्निकल अडचण आहे. पूर्णपणे ते सॉफ्टवेअर आहे, ते पूर्ण महाराष्ट्रात एकाच कंपनीला दिलेलं आहे. त्याचा सर्व्हर कधी कधी बंद असतो. हे आता मी 4-5 दिवसात आढावा घेतलेला आहे.
मग माझं मी त्या IAS ऑफिसर आणि तिथल्या जो काही टेक्निकल जे काय आहेत कमिशनर ॲडिशनल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. थोडंसं हे सर्व वरिष्ठ लोक मंत्री महोदय आणि हे जेव्हा आमदार साहेब थोडेसे फ्री होतील तेव्हा मंत्रालयातून त्याचा पाठपुरा चांगल्या प्रकारे मी घेणार आहे. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावर 80-80 टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे आता. नक्कीच तुम्ही भरपूर काम करा, कामच केलं पाहिजे आणि तुमच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आगामी काळात देखील बोलू आपण. अगदी त्यांनी भरभरून बोलणारं व्यक्तिमत्व आहे आणि कामाची ऊर्जा असणारा आहे. तरुण आहे, यूथ आहे. ज्या अर्थाने खोपोलीच्या तरुणाने यांना साथ दिलेली आहे, भरभक्कम अशी मदत केलेली आहे, त्याच्यामुळे इच्छा आकांक्षा आपल्या आहेतच, असणारच आणि त्या सगळ्या यांच्याकडून पुऱ्या होतीलच अशी सगळी आशा आपण व्यक्त करूया. आणि कुलदीपजी तुम्हाला प्रचंड प्रचंड ह्या कारभार तुम्ही जसं म्हटलंय त्याच्याही पेक्षा अगदी अगदी खूप छान होईल अशी सगळ्यांना आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू.